मागील 2 दिवसापूर्वी चाळीसगाव पोलीस पोलीस स्टेशनला खबर प्राप्त झाली होती की कन्नड घाट परिसरामध्ये एक पुरुष जातीचे प्रेत संशयितरित्या घाटामध्ये आढळून आलेले आहे. त्यावरून आम्ही तात्काळ सदरबाबत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू दाखल केला आणि घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक 35 ते 40 वयाचा एक पुरुष मयत अवस्थेत पडलेला होता. तात्काळ सदर मयताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तसेच इतर पोस्टेला माहिती घेतली असता सदर मैताबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती असे आढळून आले. आणि तसेच त्याच्या नातेवाईकांनी आमच्याशी संपर्क केला आणि त्याचे मैताचे प्रेत ओळखले आणि त्याबाबत आम्ही अधिक हकीकत विचारली असता यातील मैताची पत्नी अरुणा ढगले यांनी फिर्याद दिली की त्यांचे त्यांचे पती आणि गावातील जे आहे काही त्याचे मित्र यांचे पूर्वीचे राजकीय वैमनस्य होते आणि मागील काही दिवसापासून ते त्याच्याशी ओळख वाढवली आणि वारंवार त्याला पार्टीला घेऊन जात होते. तर 2 दिवसापूर्वी ते मित्राच्या बर्थडेला जातो असे सांगून त्यांना घेऊन गेले होते. त्यानंतर आजपर्यंत मिळून आले नव्हते. शेवटी तेच घेऊन गेले होते आणि आता माझ्या पती जे आहे ते मृत अवस्थेत खून केलेल्या परिस्थितीत मिळाले आहे. त्यामुळे त्यांनीच याचा खून केलेला आहे अशी त्यांनी पोस्टला फिर्याद दिली आहे. यावरून आम्ही तसेच स्थानिक गुन्हे शाखा जळगाव असे पथक अशांनी मिळून चाळीसगाव येथून एक आरोपी आणि बाहेरून 2 आरोपी असे एकूण 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. सदरच्या गुन्ह्याचा तपास हा SDPO श्री पोते यांच्याकडे आहे. आज रोजी सदर आरोपींना मान्य न्यायालयात पोलीस कोठडीसाठी हजर केल्यास त्यांची 5 दिवस पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे आणि सदरचा गुन्हा तपासावर आहे. बरोबर. यातील फिर्यादीने फिर्याद अशी दिली आहे की ते त्यांचे 2 पॅनल होते मोरदड गावामध्ये मागील 5 वर्षापूर्वी आणि त्यानंतर त्या पॅनलमधून ते दुसरीकडे निघून गेले होते. त्यामुळे ते राजकीय वैमनस्य होतं आणि आगामी काही 2-3 महिन्यामध्ये पुन्हा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे त्यांचे वाद होत होते. तर या वादातूनच त्याचे अपहरण केल्यानंतर त्याचा खून केलेला आहे. तसेच सदर गुन्ह्याला अॅट्रॉसिटी ऍक्ट अन्वये सुद्धा वाढीव सेक्शन लावण्यात आलेले आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.